केल्या जातात आणि त्यामुळे त्या वस्तूंमुळे काय होतंय, खोली वाढते व्यवसाय संस्थेची किंवा लांबी वाढते, असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि नंतर तिसरा पैलू आहे, तिसरं परिमाण आहे सातत्य, कन्सिस्टन्सी किंवा त्याला कंटिन्युइटी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. कंटिन्युइटी बरोबर. व्यवसाय संस्थेच्या विविध उत्पादन शाखांचे परस्पर संबंध म्हणजे सातत्य होय. बघा, एका वेळेला अनेक प्रकारच्या वस्तूंची निर्मिती उत्पादन संस्थेमधून केली जाते. मग त्यासाठी वेगवेगळ्या शाखांची निर्मिती केली जाते आणि मग वेगवेगळ्या शाखांमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या वस्तू निर्माण केल्या जातात. कधी-कधी दैनंदिन उपयोगाच्या वस्तू निर्माण केल्या जातात. कधी-कधी चैनीच्या वस्तू निर्माण केल्या जातात. तर अशा वस्तूंमधला परस्पर संबंध याला म्हणायचं आहे उत्पादनातील सातत्य. एकमेकांशी परस्पर संबंध त्या वस्तूंचा, उत्पादित केलेल्या वस्तूंचा निर्माण होत असतो आणि त्यामुळे काय होतंय, त्या वस्तूंना सातत्याने मागणी निर्माण होते आणि म्हणून उत्पादन संस्थेतील सातत्य त्यामुळे टिकून राहतं. त्याला म्हणतात सातत्य. म्हणजे 3 संकल्पना ज्या आहेत ना उत्पादन मिश्रमध्ये, त्या महत्त्वाच्या ठरतात. रुंदी, अनेक उत्पादन आणि अनेक शाखांची निर्मिती, खोली, एकाच शाखेमध्ये अनेक प्रकारची उत्पादनं घेतली जातात आणि सातत्य म्हणजे काय? एकाच शाखेमध्ये अनेक प्रकारची जी उत्पन्न घेतली जातात, त्या शाखेमधील वस्तूंमध्ये एकमेकांशी असलेलं कोरिलेशन, परस्पर संबंध, त्याला सातत्य आणि त्यामुळे व्यवसाय संस्थेचं सातत्य सुद्धा टिकून राहतं, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. आता हा चार्ट जो आहे त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासायचा आहे. कंपनीची उत्पादने किंवा कुठल्याही कंपनीची उत्पादने. तुम्ही फार तर इथे नाव पण लिहू शकता एखाद्या कंपनीचं. हं. उमेश. उमेश मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन संस्था किंवा उमेश या उत्पादन कंपनीची उत्पादने आहेत. बरोबर? तर त्यामध्ये साधारणपणे 2 प्रकारची उत्पादनं ही कंपनी घेते. एक कार्यालयीन उपयोगाची साधनं, म्हणजे ही कंपनी काय करते, ऑफिसेसमध्ये जी साधन सामग्री निर्माण केली जाते, त्या साधन सामग्रीचं उत्पादन करणारं आणि नंतर हीच कंपनी गृहोपयोगी उत्पादनं सुद्धा सुरू करत असतात. आता इथे मी रुंदीच्या अनुषंगाने या बघा, इथे मध्ये जे आहे ना, ते रुंदी म्हटलेलं आहे बघा. कार्यालयातील उत्पादनाची साधने, उपयोगाची साधने त्यासाठी एक स्वतंत्र शाखा, उत्पादन शाखा निर्माण केली. नंतर गृहोपयोगी उत्पादन साधने दुसरी शाखा आहे. जर समजा इकडे आणखी पॅरलल इथे चैनीच्या वस्तूंची उत्पादने, आणखी एक उत्पादन शाखा असती, म्हणजे रुंदी वाढत गेली. म्हणून या 2 शाखांना इथे रुंदी या शब्दाने जोडलेला आहे. याचा अर्थ काय, की 2 उत्पादन शाखांमधील जो परस्पर संबंध आहे तो रुंदीने मोजला जातो. म्हणजे रुंदी वाढते आपोआप. शाखा वाढल्यात उत्पादन शाखा, की रुंदी वाढत जाते. ठीक आहे. आता इथे कार्यालयीन उपयोगाची साधनं आहेत. तर कार्यालयीन उपयोगाच्या साधनांमध्ये साधारणपणे उपभोग्य वस्तू कार्यालयीन उपयोगामध्ये म्हणजे ज्या उपयोग्य वस्तू कशाला म्हणायचे बाळांनो? कोण सांगेल मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. उपभोग्य वस्तू कशाला म्हणायचंय? येस, कन्झ्युमेबल गुड्स. चॅट बॉक्समध्ये मी वाट बघतोय तुमच्या उत्तराची. उपभोग्य वस्तू कशाला म्हणायचं आहे? ज्या वस्तूंचा वापर उपभोगासाठी केला जातो, वापरासाठी केला जातो. येस, एक उत्तर आलेलं आहे. जीवनावश्यक वस्तूला उपभोग्य वस्तू असं म्हणायचं. ठीक आहे. चैनीच्या चेनची या वस्तू बरं. उपभोग घेणाऱ्या वर कपडे व्हेरी नाईस. वारंवार त्या वस्तूंचा वापर करता येतो. ओके, अजून कोणाला काही सांगायचंय? मला यापेक्षा थोडं वेगळं सांगायचंय. संपली उत्तरं? सांगू मग मी उत्तर? उपभोग्य वस्तू म्हणजे अशा वस्तू, येस, कुणाचं उत्तर आहे? ज्या वस्तू सतत आपण वापरतो, जीवनावश्यक वस्तू. ठीक आहे. उत्तर बरोबर आहेत. पूर्णतः चुकीची आहेत असं म्हणायचं नाही. पण प्रॉपर मीनिंग जे आहे ना त्याचं, ते मी आता ज्या वस्तूंचा उपभोग घेतला जातो. व्हेरी गुड. उपभोग घेता येणाऱ्या, वारंवार वापरता येणाऱ्या, हे सगळं खरं आहे. हे उत्तर बरोबर आहे. पण मी एका शब्दातच या संकल्पनेचा अर्थ सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो. उपभोग्य वस्तू म्हणजे अशा वस्तू सांगू
मानवी गरज भागवणाऱ्या. व्हेरी नाईस. ज्यांचा वापर लगेच करता येतो तसं पण म्हणता येईल. व्हेरी गुड. सांगू आता उत्तर संपली असती तर? ज्या ओके अजून एक उत्तर आहे. हो उत्तर नाही येते. ज्या वस्तूंचा वापर केल्यामुळे त्या वस्तू संपतात त्याला म्हणायचं आहे उपभोग्य वस्तू. गरज भागवणाऱ्या. व्हेरी गुड. आता मला सांगा बरं की ती यंत्रसामग्री आपली गरज भागवणारी नाहीये का? तिचा वापर लगेच करता येत नाही का? पण तिला उपभोग्य वस्तू म्हटलेलं नाहीये. टंकलेखन यंत्र, संगणक यंत्र गरज भागवत नाही का? लगेच वापर करता येत नाही का? येतोय. पण यंत्रसामग्रीला उपभोग्य वस्तू म्हटलेलं नाहीये. तर उपभोग्य वस्तू म्हणण्याचा मूळ बेस काय आहे? की ज्या वस्तूचा वापर केल्यामुळे त्या वस्तूचं अस्तित्व संपुष्टात येतं. These are called consumable goods. कार्बन पेपर वापर केला म्हणजे तो कधी ना कधी संपतो. रोलिंग पेपर एकदा वापर केला रियूज साठी पुन्हा प्रक्रियाच करावी लागेल तेव्हा तो वापरात येईल. पेट्रोल व्हेरी नाईस संपतं ते. व्हेरी गुड. त्या वस्तूचा वापर केल्याने त्या वस्तूचं अस्तित्व संपुष्टात येतं. त्याला म्हणायचं आहे उपभोग्य वस्तू. अजून उत्तर दिले कुणी? तात्पुरत्या स्वरूपात. डिझेल बरं रॉकेल. आता रॉकेल म्हणा, पाणी म्हणा, अ, अ, औषधाचं नाव सांगता का एखादा? ठीक आहे, काही हरकत नाही. निखिल जाधव. हं. आणि Vivo 1820. बरीच उत्तरं वेगवेगळी देता तुम्ही. हं. छान. 38 रोल नंबर 38 मी विसरणार नाही. आता निऑन काय म्हटले काय माहिती. ठीक आहे. कोण होता निऑन म्हणणारा? शुभम वाकचौरे. काय म्हणायचंय बेटा तुला? समजत नाहीये. कोणाला समजलंय का याला काय म्हणायचंय शुभमला? ठीक. अर्थ समजलाय सगळ्यांना? उपभोग्य वस्तू म्हणजे काय? की ज्या वस्तूंचा वापर केल्याने, उपभोग घेतल्याने त्या वस्तूंचं अस्तित्व संपुष्टात येतं. त्या वस्तूंना आपण म्हणतो उपभोग्य वस्तू. आता कार्यालयीन साधनांमध्ये, उपयोगाच्या साधनांमध्ये उपभोग्य वस्तूंचं सुद्धा उत्पादन केलं जातं आणि यंत्रसामग्रीचं सुद्धा उत्पादन केलं जातं. कार्यालयासाठी ज्या साधनांची, यंत्रांची आवश्यकता असते, अशा यंत्रांचं सुद्धा उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं. तर उपभोग्य वस्तू आणि यंत्रसामग्री कार्यालयीन उपयोगाच्या साधनांमध्ये असं बायफर्केशन त्या ठिकाणी केलंय. आणि असं म्हटलंय बघा, उपभोग्य वस्तूंमध्ये काय काय तयार केलंय? कार्बन पेपर असेल, रोलिंग पेपर असेल, पेन्सिल असेल, रिफिल असेल, पेन असेल, शार्पनर असेल, इत्यादी आणि इत्यादी. उपभोग्य वस्तू. ठीक आहे. शार्पनर म्हणायचं नाहीये. शार्पनर वापर केल्यामुळे संपतंय असं नाही. ते इकडे यंत्रतंत्रांमध्ये येईल. बरोबर ना? ठीक आहे. आता यंत्रसामग्रीमध्ये काय काय? टंकलेखन यंत्र, संगणक, फाईल कॅबिनेट, विविध प्रकारचे फर्निचर. आता फर्निचर सुद्धा यंत्रसामग्रीमध्ये समाविष्ट केलं त्यांनी म्हणजे ज्या वस्तू इन्स्टॉल कराव्या लागतात तिथे कायमस्वरूपी, की ज्याचा वापर केल्याने त्या वस्तू संपुष्टात येत नाहीत. अशा वस्तूंची निर्मिती या अंतर्गत केली जाते, या टायटल अंतर्गत. आता बघा, विभाग एकच आहे. उत्पादन शाखा एकच आहे. दुसरी उत्पादन शाखा कोणती होती? गृहोपयोगी उत्पादने. आपण तिकडे गेलेलो नाहीये. कार्यालयीन उपयोगाची साधने उत्पादित करणारी जी शाखा आहे, बरोबर? त्या शाखेमध्ये बायफर्केशन करून उपभोग्य वस्तू आणि यंत्रसामग्रीची उत्पादने उत्पादित केली जातात आणि आपण उपभोग्य वस्तूंमध्ये उ 1 वस्तू, 2 वस्तू, 3 वस्तू, नंतर 4 वस्तू अशा वस्तूंची संख्या वाढवत गेलो. इकडे बघा यंत्रसामग्रीमध्ये सुद्धा टंकलेखन यंत्र, संगणक, कॅबिनेट फाईल, विविध प्रकारचे फर्निचर, लॅपटॉप तर संख्या वाढत गेली. म्हणजे पहिल्या वस्तूपासून जी उत्पादनं जशी-जशी वाढत जातील, तशी खोली जी आहे ना उत्पादन संस्थेची, ती वाढत जाते किंवा त्याला लांबी आपण म्हटलेलं आहे इथे. पर्यायी शब्द कोणता म्हटला होता आपण? लांबी. म्हणजे वस्तूंची संख्या जसजशी वाढत जाते, तशी-तशी त्या उत्पादनांची खोली वाढत जाते. उत्पादन संख्या कमी असेल, तर खोली कमी असते आणि उत्पादनांची संख्या जास्त असेल एखाद्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमधून किंवा विभागामधून, शाखेमधून, तर जेवढ्या वस्तू तेवढी खोली जास्त. खोलीचा अर्थ समजलाय? एकाच उत्पादन शाखेमध्ये
विविध प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं आणि ही संख्या जास्त असते आणि त्यामुळे खोली जास्त असते. त्याला आपण म्हणायचंय उत्पादन संस्थेची खोली. यंत्रसामग्रीच्या बाबतीतही तेच आहे. ही झाली खोली. हं? वरतून खाली. अपवर्ड टू डाउनवर्ड म्हणजे वरतून खाली असा प्रवास असतो म्हणून त्याला खोली म्हटलंय. कारण 1, 2, 3, 4, 5 या पद्धतीने नंबर्स वाढत जातात. आता राहिलं रुंदी ही संकल्पना अभ्यासली आपण काय, की एकाच वेळेला अनेक उत्पादन शाखा आणि उत्पादन शाखा का वाढल्या? तर एकाच वेळेला अनेक प्रकारची उत्पादनं घेतली जातात आणि प्रत्येक प्रकारच्या उत्पादनासाठी स्वतंत्र शाखा. उदाहरणार्थ 10 उत्पादनं 10 शाखा, 15 उत्पादनं 15 शाखा, रुंदी वाढत गेली. येस. नंतर एकाच शाखेमध्ये अनेक प्रकारची उत्पादनं केली जातात. बरोबर? उपभोग्य वस्तू किंवा यंत्रसामग्री आणि जशी उत्पादनांची संख्या वाढत जाते वन बाय वन एकाखाली एक, तशी उत्पादनांची खोली वाढत गेली आणि आता तिसरी संकल्पना आपल्याला शिकायची आहे, दॅट इज कन्सिस्टन्सी, सातत्य. तर बघा, एकाच शाखेमध्ये कार्य उपयोगाची साधनं जिथे निर्माण केली जात आहेत, तिथे उपभोग्य वस्तू आणि यंत्रसामग्री असे 2 स्वतंत्र गट आहेत. बरोबर? उपभोग्य वस्तू म्हणजे ज्या वस्तूंचा वापर केल्याने त्या वस्तूंच्या अस्तित्व संपुष्टात येते आणि यंत्रसामग्री म्हणजे काय? की ज्या वस्तूंचा वापर केल्यामुळे त्या वस्तूंचं अस्तित्व संपुष्टात येत नाही. तर उपभोग्य वस्तू आणि यंत्रसामग्री या एकाच विभागात निर्माण केलेल्या वस्तूंचा परस्पर संबंध, त्याला म्हणायचं आहे सातत्य. जर तो परस्पर संबंध टिकवला गेला, तर व्यवसाय संस्थेचं सातत्य, उत्पादनातील सातत्य टिकवता येतं. एक वस्तू आहे, समजा उपभोग्य वस्तू आहे आणि यंत्रसामग्री नाहीये किंवा यंत्रसामग्री आहे, पण उपभोग्य वस्तू नाहीये. तर त्यामध्ये सातत्य निर्माण होणार नाही, कन्सिस्टन्सी निर्माण. उदाहरणार्थ झेरॉक्स पेपर आहेत, पण झेरॉक्स मशीन नाही. किंवा झेरॉक्स मशीन आहे, पण झेरॉक्स पेपर नाही. झेरॉक्स मशीन आहे, पण त्यासाठी जी इंक वापरली जाते, ती इंक नाही. इंक कन्झ्युमेबल गुड्समध्ये जाते, बरोबर? की ज्याचा वापर केल्याने ती वस्तू संपते. म्हणजे बघा, कन्झ्युमेबल गुड्स जे आहेत, त्या यंत्रसामग्रीशी कोरिलेट करतात. म्हणजे यंत्रसामग्री आणि कन्झ्युमेबल गुड्स ह्या एकमेकांवर परस्पर संबंधी असं कार्य करतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये एक प्रकारचं सातत्य, कन्सिस्टन्सी निर्माण होते. जसं आपण कार्यालयीन साधनांच्या बाबतीत पाहिलं, की एकच शाखा जी होती उत्पादनाची, तर त्या उत्पादनाच्या शाखेमध्ये उपभोग्य वस्तू आणि यंत्रसामग्रीची निर्मिती केली जाते आणि मग त्यानुसार अनेक शाखांमधलं अंतर मोजलं ते रुंदीने. एकाच शाखेमध्ये अनेक प्रकारची उत्पादनं केली, खोली निर्माण झाली आणि एकाच शाखेमध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं केली जातात, तर त्या वस्तूंमधील परस्पर संबंध म्हणजे आपण म्हणूयात सातत्य, कन्सिस्टन्सी. गृहोपयोगी वस्तूंच्या बाबतीत बघा, उपभोग्य वस्तू आणि यंत्रसामग्री. बघा, इथे सुद्धा उपभोग्य वस्तू म्हणजे काय, की ज्यांचा वापर केल्याने त्या वस्तू संपुष्टात येतात. कपड्यांचं साबण असेल, अंघोळीचं साबण असेल, सुगंधी तेल असेल, कोकोनट ऑइल असेल, सौंदर्य प्रसाधने असेल आणि गृहोपयोगी घरामध्ये जी यंत्रसामग्री वापरली जाते, फ्रिज, वॉटर कूलर, फिल्टर, वॉशिंग मशीन, मिक्सर, ग्राइंडर, बरोबर? तर ही साधनं वापरल्याने संपत नाही, पण उपभोग्य वस्तू त्या अनुषंगाने वापरता येतात. उदाहरणार्थ फ्रिज आहे. फ्रिजमध्ये तुम्ही इथे गृहोपयोगी वस्तूंचं उत्पादन करत असताना जे फूड आयटम्स आहेत, ते फूड आयटम्स सेवन केले म्हणजे ते संपतात. पण फ्रिज मात्र संपत नाही. म्हणजे बघा, फ्रिज ही यंत्रसामग्री होती आणि उपभोग्य वस्तू ज्या आहेत, त्या वस्तू वापरल्याने संपतात. त्या वस्तू एकमेकांशी कोरिलेट केल्या आहेत. फ्रिज आणि खाद्यपदार्थ यांचा परस्पर संबंध निर्माण झाला. म्हणजे फ्रिजमध्ये तुम्हाला खाद्यपदार्थ ठेवता येतात किंवा खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर त्या ठिकाणी केला जातो किंवा औषधं ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. औषधं सुद्धा उपभोग्य वस्तू आहेत. त्यांचा वापर केल्याने, सेवन केल्याने ते संपुष्टात येतात. तर लक्षात घ्या, मूळ संकल्पना, की ज्या एकाच विभागामध्ये अनेक प्रकारची अ, उत्पादने घेतली जातात आणि ती जी उत्पादने आहेत, ती कोरिलेट करतात, एकमेकांशी परस्पर संबंधी असतात. त्याला आपण म्हणायचं आहे सातत्य. मला वाटतंय तुम्हाला अ, रुंदी, खोली आणि सातत्य या 3 संकल्पना समजल्या असतील. बरोबर ना? रुंदी म्हणजे काय? एकाच वेळेला अनेक उत्पादन शाखा. खोली म्हणजे काय? एकाच उत्पादन शाखेमध्ये अनेक प्रकारची उत्पादनं, खोली वाढत गेली आणि एकाच शाखेमध्ये जी उत्पादन तयार होत आहेत, त्या वस्तूंचा, उत्पादनांचा परस्पर संबंध म्हणजे त्यातील सातत्य असा त्याचा अर्थ होतो. समजलंय?
अर्थ समजलाय? या संकल्पनेचा 69 मुलं राहिलीत फक्त. बाकीची गेली कुठे? माझं लक्ष आहे बरं तुमच्या अटेंडन्सवर. आणि जी एक्झिट झालीये, ज्यांनी एक्झिट केलाय ग्रुप, तो माझ्या लक्षात येतोय? ओके. शेळके नाईन म्हणते समजले. कोल्हे पूजा म्हटली समजले. व्हेरी गुड. ओके. सगळ्यांना समजलेलं आहे. व्हेरी नाईस. येस, येस. छान. आता आपण पुढे जाऊ. समजले सगळ्यांना. व्हेरी नाईस. ओके. ओके. ठीक. आता पुढचा प्रवास. ठीक आहे. बघा, उत्पादन मिश्राची रुंदी वाढवल्यास व्यवसाय संस्थेस बाजारपेठाचा विस्तार करता येतो. बघा, अनेक उत्पादन शाखा वाढल्या तर काय होतंय? अनेक उत्पादनं बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवता येतात. म्हणजे काय होतं? बाजारपेठांचा विस्तार करता येतो. तसेच स्वतःच्या नावलौकिकाचा फायदा घेत नवनवीन उत्पादने बाजारपेठेत स्थिर ठेवता येतात. अनेक प्रकारची उत्पादनं रुंदी वाढवल्यामुळे बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी ठेवता येतात आणि त्यामुळे काय होतं? बाजारपेठेचा विस्तार होतो. नंतर आता हे रुंदी संदर्भात सांगितलंय. कशाच्या संदर्भात? रुंदी संदर्भात. विड्थ. नंतर हे खोली संदर्भात सांगितलंय. डेप्थ, लांबी किंवा खोली. उत्पादन मिश्राची खोली किंवा लांबी वाढवल्यास विविध उत्पादने बाजारपेठेत आणता येतात. बघा ना, उपभोग्य वस्तू होत्या. उपभोग्य वस्तूंमध्ये अनेक प्रकारच्या वस्तू एकाखाली एक होत्या. बघा, कार्यालयीन उपयोगाची साधनं. हं? मग त्यामध्ये तुमचा कार्बन पेपर असेल, तुमचा पेपर असेल दुसरा, रोलिंग पेपर असेल, तुमचं रिफिल असेल, तुमचं पेन असेल, तुमचं इरेझर असेल, या सगळ्या वस्तू. काय झालंय? अशी उत्पादने बाजारपेठेत आणता येतात आणि त्यामुळे विविध प्रकारची रुची किंवा आवड असणाऱ्या किंवा क्षमता असणारे असंख्य ग्राहक मिळवता येतात. बघा, अनेक प्रकारच्या वस्तूंसाठी, उपभोग्य वस्तूंसाठी अनेक प्रकारचे ग्राहक त्या ठिकाणी असतात. संबंधित ग्राहक फक्त एकाच वस्तूची खरेदी करतात असं नाही, तर एखाद्याला पेन्सिल खरेदी करायची असते, कुणाला पेन खरेदी करायचा असतो. तर असे अनेक ग्राहक त्या ठिकाणी संस्थेला मिळतात. त्यामुळे उत्पादन संस्थेची खोली वाढल्यामुळे असंख्य ग्राहकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळवता येतो. कारण वस्तूंची संख्या जास्त असते. एकापेक्षा जास्त वस्तूंची निर्मिती केली जाते. आणि आता सातत्य या संदर्भात आपण पाहणार आहोत. इथे सातत्य म्हटलंय काय? की उत्पादन मिश्रमध्ये सातत्य राखल्यास विविध क्षेत्रातील परंतु असमांतर श्रेणीतील ग्राहक व्यवसाय संस्थेस मिळवता येतात. बघा, उत्पादन मिश्रमध्ये सातत्य राखल्यामुळे काय होतंय? कोरिलेट जे करतात, जी उत्पादनं, उदाहरणार्थ फ्रिज आणि मी खाद्यपदार्थ म्हटलं. म्हणजे जी व्यवसाय संस्था खाद्यपदार्थांची निर्मिती करते, त्याच व्यवसाय संस्थेने जर फ्रिजची निर्मिती केलेली असेल, बघा खाद्यपदार्थांची निर्मिती हा स्वतंत्र वेगळा गट आहे. फ्रिजची निर्मिती करणं हा स्वतंत्र वेगळा गट आहे. वॉशिंग मशीनची निर्मिती करणं स्वतंत्र उत्पादन आहे. पण जेव्हा अशा उत्पादनांचं कोरिलेशन निर्माण होतं, परस्पर संबंध निर्माण होतो आणि त्यामुळे काय होतंय? उत्पादनामध्ये व्यवसाय संस्थेला सातत्य राखता येतं. त्यामुळे काय होतं? अनेक श्रेणीतील ग्राहक व्यवसाय संस्थेला मिळवता येतात आणि म्हणून उत्पादन मिश्रमध्ये रुंदी, खोली आणि सातत्य, width, depth and consistency, these factors are most important in product mix. ओके. आता आपण पुढे जाऊयात. उत्पादन मिश्रावर परिणाम करणारे घटक. म्हणजे उत्पादन मिश्र ही जी संकल्पना आहे, म्हणजे अनेक प्रकारची उत्पादनं जेव्हा एकच उत्पादक बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आणतो, तर त्यावर परिणाम करणाऱ्या कोणकोणत्या बाबी आहेत? तर त्यात पहिली बाब आहे लोकसंख्या वाढ. पॉप्युलेशन ग्रोथ. बघा, लोकसंख्या कुठे-कुठे कारणीभूत ठरत नाही. आता मला एक सांगा, देशाची लोकसंख्या जास्त असणं हे देशासाठी महत्त्वपूर्ण आहे की हानिकारक आहे? देशाची लोकसंख्या जास्त असणं हे देशासाठी योग्य आहे की अयोग्य आहे? येस, मी उत्तराची वाट पाहतोय बेटा. देशाची लोकसंख्या जास्त असणं हे देशासाठी चांगलं आहे की वाईट आहे? अयोग्य, अयोग्य, हानिकारक, अयोग्य, अयोग्य, अयोग्य आणि कोल्हे पूजा म्हणते योग्य.
शेळके नयन म्हणते अयोग्य. योग्य पण आणि अयोग्य देखील. हाऊ इट इज पॉसिबल? कोण म्हणतंय? साविया पठाण. इज इट पॉसिबल? बोरशे वैष्णवी मध्ये अयोग्य. वाईट आहे. हा बरं ठीक आहे. गौरव योग्य शब्द वापरा. गणेश माळवे अयोग्य. अयोग्य. चांगले इन आणि वाईट पण. बरं ठीक आहे. होऊन समीक्षा अयोग्य आहे असं म्हणतायत. रोल नंबर 38. सर रोल नंबर 38 कोण आहे बघा. त्या मुलाने सांगितलं नाही नंबर, नाव सांगितलं नाही. गोडसे मेघा अयोग्य म्हणते. राजश्री अयोग्य म्हणते. ठीक आहे. तुमची उत्तर मला समजली आहे. देशाचा विकास लवकर होण्यासाठी कमी असणेच योग्य आहे. शेळके नयन. ओके. तुमची उत्तर जर देऊन झाली असेल तर मला बोलता येईल. योग्य म्हणजे देशासाठी मनुष्यबळ वाढतो. वाढतो. बरं वाढतो म्हणायचं बेटा. मनुष्यबळ वाढते. आता झालेत का नाही? तुमच्यातीलच काही लोक म्हणतात की ते योग्य पण आहे, तुमच्यातच काही म्हणतात की अयोग्य आहे, आणि काही म्हणतात योग्य पण आहे आणि अयोग्य पण आहे. म्हणजे त्यांना असं पण वाटतं, म्हणजे ते कुठल्याच एका गटात जाऊन बसत नाही. मला इकडे पण जायचं, तिकडे पण जायचं. एकाच वेळेला पावसात पण उभं राहायचं, दुसऱ्या वेळेला उन्हात पण उभं राहायचं, असं म्हणत असतील मुलं. असंच म्हणायचंय का तुम्हाला? आपलं कुठलंही कन्फर्म मत नाहीये का? नसू शकतं. व्हेरी गुड. योग्य म्हणजे देशासाठी मनुष्यबळ. बरं नाही सर. आता काय म्हणायचंय बेटा साबिया पठाण? ठीक आहे. आता मी सगळं कन्फ्युजन आपलं दूर करतो. तुम्ही बोलून झालात ना, आता माझी बोलण्याची वेळ आली. बघा बाळांनो, तुम्ही सगळ्यांनी खूप छान उत्तर दिली. फक्त उत्तर देत असताना सारासार विचार करून अधिकाधिक प्रॉपर उत्तर, योग्य उत्तर कोणतं असेल हे आपण पाहणं अपेक्षित आहे. आता लोकसंख्या जास्त असणं असं म्हटलं मी लोकसंख्या वाढीचा दबाव किंवा अतिरिक्त लोकसंख्या असं नाही म्हटलेलं बेटा. लक्षात घ्या नेमकं काय म्हणतात. लोकांसाठी लोकसंख्याचे तोटे व फायदे पण आहेत. व्हेरी गुड. साहेब पठाणला ते म्हणायचंय. व्हेरी नाईस. आणि मला पण तेच सांगायचंय बेटा. आता आता तुम्ही ऐकणार का? येस. ठीक. ज्या आता कुणाचं उत्तर आहे? ठीक आहे. बाळांनो, एकाच नाण्याला दोन बाजू असतात. कमीत कमी म्हणत. जेव्हा एक बाजू उजेडात येते तेव्हा दुसरी बाजू जी आहे ती अप्रत्यक्ष असते, की ती प्रत्यक्षपणे आपल्या समोर आलेली नसते. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ती आपली बाजू ते आपल्या डोळ्यासमोर नाही, म्हणजे ती बाजू नाही. म्हणजे ऑप्शन असू शकतात तिथे. साबियाने जे उत्तर दिले ना ते बरोबर आहे. म्हणजे ती लोकसंख्या जास्त असणं ते फायद्याचं पण आहे आणि तोट्याचं पण आहे. फायद्याचं कसं आहे, तर बऱ्याच मुलांनी सांगितलंय की लोकसंख्या हे देशाचं बळ आहे. कोण 138 1820 38 रोल नंबर मी विसरणार नाही. जास्त लोकसंख्या हे मनुष्यबळ असतं. आता मला नेमकं हे सांगायचंय, देशाची लोकसंख्या जास्त असणं याचा अर्थ तो देश मनुष्यबळाच्या बाबतीत समृद्ध ठरतो. त्या देशामध्ये काम करण्याची संख्या जास्त असते आणि इतर देशांपेक्षा तो देश जास्त आर्थिक विकास करू शकतो. लोकच नसतील तर विकास नाही होणार आहे. काम करण्यासाठी लोक नसतील तर. म्हणजे मनुष्यबळ जास्त लोकसंख्या हा तोटा आहे का? हे अयोग्य आहे का? नाही, तर योग्य आहे. पण ते अयोग्य पण आहे. भारत सफर करतोय. काय? अतिरिक्त लोकसंख्या, लोकसंख्येचा दबाव. शब्दप्रयोग पहा काय वापरलाय मी. जेव्हा प्रमाणापेक्षा लोकसंख्या, सर मला टॅलीचा क्लास आहे. ओके, ठीक आहे. जेव्हा लोकसंख्या ही प्रमाणापेक्षा जास्त वाढते,
तेव्हा मात्र त्या वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम आपण पाहतो, जे भारताने पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. उदाहरणार्थ गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकांचं प्रमाण इतकं वाढलंय, की सगळ्या लोकांच्या हाताला काम मिळत नाहीये. सगळ्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा या गरजांची पूर्तता करता येत नाही आणि त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणामच भारताने अभ्यासलेले आहेत किंवा पाहिलेले आहेत. पण तुम्ही पाहता फॉरेन कंट्रीजमध्ये, विकसित राष्ट्रांमध्ये ज्या प्रमाणात मनुष्यबळ हवं आहे, त्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नसतं. तिथलं लोकल क्लायमेट जे आहे, ते उत्पत्ती होण्यासाठी, मानवाचा जन्म होण्यासाठी ते योग्य नसतं आणि त्यामुळे तिथे म्हणजे जन्मदर जो आहे तो कमी असतो. भारतात मात्र तो चांगला आहे आणि परंतु भारतामध्ये जितक्या प्रमाणात लोकसंख्या हवी आहे, त्यापेक्षा जास्त प्रमाणात वाढली आणि त्यामुळे त्या लोकसंख्येचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. मला सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, की जास्त लोकसंख्या असणं हे देशासाठी योग्य पण असतं आणि जर ती अतिरिक्त लोकसंख्या, तर ते अयोग्य सुद्धा असतं. म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा, लोकसंख्या वाढ ही सगळ्याच देशांसाठी अयोग्य आहे असं नाही. ज्या देशामध्ये लोकसंख्या कमी आहे, त्या देशासाठी ते योग्य आहे आणि ज्या देशामध्ये लोकसंख्या ही प्रमाणापेक्षा जास्त आहे, तिथे मात्र लोकसंख्या वाढ ही अयोग्य आहे. म्हणजे बघा, एकाच नाण्याला 2 बाजू असतात. त्या आपण अभ्यासल्या आहेत, की लोकसंख्या वाढ ही योग्य पण आहे आणि अयोग्य पण आहे. पण मी म्हणेल भारताच्या दृष्टीने मात्र ती अयोग्य आहे. याबद्दल कोणाला काय म्हणायचं आहे? भारताच्या बाबतीत लोकसंख्या वाढ ही अयोग्य